एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे तुम्ही बघताय सकाळ सकाळ पिल्लूची बडबड चालू होती. तिचं आता हल्ली असं झालं आहे, सकाळी ते ऑलमोस्ट 5:30ला उठते, मग 6पर्यंत आम्ही बाल्कनीत बसतो. सनराईज होताना आम्ही बघतो. बाल्कनीतून दिसतं. आज थोडेसे असे ढग वगैरे होते, त्याच्यामुळे नीट प्रॉपर दिसत नव्हतं. कधीतरी मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू शेअर करेल की आमच्या इथून कसा सनराईज होतो. ते अगदी मस्त वाटतं सकाळी मॉर्निंगला, कारण का सकाळचं ऊन आमच्या इथे येतं, त्याच्यामुळे सनराईज ऑफकोर्स होणारच. आणि मस्त वाटतं बघायला. असं वाटतं की मस्तपैकी असा कुठला तरी बॉल आहे रेडवाला, तर हळूहळू वरती येते, असं सगळं वाटत राहतं. सो इथे रात्री मी सगळं भिजत घातलेलं कडधान्य, आता नाश्ता करायचा होता मला. सो मी काल मला थोडंसं टेम्पटिंग झालं साबुदाणाचं. सो साबुदाणा भिजत घातलेला, चणा आणि वाटाणे टाकलेले भिजत. सो आता करणार आहे साबुदाण्याची खिचडी, कारण का खूप टेम्पटिंग झालेलं, पोहे खाऊन बोर झालेलं. सो आता पटकन साबुदाण्याची खिचडी करते, कारण का असं काहीतरी व्हरायटी नाश्त्याला असली ना की बरं वाटतं. फक्त आपण उपासाच्याच दिवशी साबुदाणा करतो. सो आता पहिले मी ती भांडी सगळी लावून घेते माझी, जी रात्री धुतलेली असतात ना भांडी, ती सकाळी सगळ्यांच्या घरी तसंच असतं, सकाळीच आपल्याला लावावी लागतात. सो पटपट भांडी वगैरे लावून घेते. मग आमचा नाश्ता बनवेल. पिल्लूला तर मी सॅरलॅक्स देणार आहे. सॅरलॅक्स नाही खाल्लं तर बनाना देणार आहे, असं ऑप्शनला ठेवलेलं आहे मी, कारण का तिने सकाळी उठल्यावरती ना दूध नव्हतं पिलेलं. ती नाहीच बोलत होती, त्याच्यामुळे म्हटलं आता तिला केळं नाही तर सॅरलॅक्सच भरवेल. आणि आम्हाला करणार होती साबुदाणा खिचडी नाश्त्याला. म्हणजे थोडा हेवी झालं ना की नंतर भूक नाही लागला, कारण का ऑलमोस्ट आम्ही 7 वाजता नाश्ता केला असेल. 7 वाजता आम्ही नाश्ता केला असेल. पिल्लू आमची उठली, त्याच्यामुळे मग दीपक पण नाईट करून येतो, त्याला भूक लागलेली असते, तो तसाच झोपून जातो. एवढा उशिरा कुठे करणार, 4 आणि 5 वाजता कुठे नाश्ता करणार, त्याच्यामुळे उठल्यावर असं काय ना काहीतरी करत असते मी. सो त्याच्यासाठी मग साबुदाणाच केला. दह्यासोबत साबुदाणा अगदी मस्त लागतो. नॉर्मल आपण उपासाला करतो तसाच केला. कोथिंबीर वगैरे माझ्याकडे संपलेली, आता ती डायरेक्ट सॅटर्डेलाच येईल कोथिंबीर आमच्या घरी. सो साबुदाणा रेडी आहे. पिल्लूला आता करते सॅरलॅक्स, जे नवीन सॅरलॅक्स आणलेलं ना, ते जे होममेड नाही रेडीमेडवाला आहे ना, ते करून घेते. आता काय माहिती खाते की नाही, कारण का दूध तर पिली नव्हती ती, तरी पण ट्राय करते की खाईल, मे बी खाईल किंवा नाही पण खाईल, कारण का तिचं सांगू शकत नाही. ती नाचणीचं सत्व आणि होममेड सॅरलॅक्स अगदी आवडीने खाते, पण हे पण संपलं पाहिजे ना, त्याच्यामुळे मग मी करत होती. माझ्याकडे गरम पाणी ऑलरेडी केलेलं असते पिल्लूसाठी. सो त्याच्यात थोडंसं मिक्स केलं, साधं पाणी टाकलं आणि ते जेवढे सारे लम्स होते ते काढले, आणि आता ती आवडीने खाईल सगळं. आणि बघताय तिला सॉंग्स लावून दिलेत, कारण का दीपकला झोप आलेली. आणि कुकीला आमच्या सकाळ सकाळ कॅरेट असतं, तिला गाजर खूप सारं आवडतं. सो तिला गाजर दिला, आणि पिल्लूला सगळं नाश्ता वगैरे झाला, सगळं झालं, आणि दीपकनी झोपवली, कारण का मी चुकून गेली कामं करून. सो त्यांनी तिला झोपवली. दीपक पिल्लूला असं घरी वगैरे असलं की झोपवतं. ऑलमोस्ट तो आला ना ऑफिसमधून, पिल्लू जागी असेल तर तोच झोपवतो. आणि पिल्लू आमची झोपलेली. आता मला करायचे बाकीची कामं. खाली बस, सीट 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 sit 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 second down up up jump 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 okay jump sit 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 second sit 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 down. गुड गर्ल. संपला. अप. तर तुम्ही बघितला तर कुकीने आमच्या कशा कमांड ऐकल्या. कुकी आमची कमांड खूप चांगल्या प्रकारे ऐकते. भरपूर सारं टॅलेंट आहे तिच्यामध्ये. कधीतरी मी तुम्हाला दाखवेल हळूहळू. सकाळी तिला मी ट्रीट, गाजर असं तिला देते, आणि दुपारी तिला दही देते. म्हणजे तिचं पण असं ठरलेलंच आहे की काय खायला द्यायचं काय नाही ते, कारण का सकाळ सकाळ ती पण नाही खात. खाल्लं तर कधीतरी पेडिग्री आणि पनीर खाते, बस. बाकी असं ती जास्त काय खात नाही. सो आता इथे माझं क्लिनिंग चालू होते, जे नॉर्मली सगळ्यांच्या घरात असतं, कचरा काढणं, लादी पुसणं, जे डेलीचं काम असतं. पिल्लू झोपलेली, पिल्लूचे बाबा पण झोपून गेलेले, त्याच्यामुळे पटकन कचरा वगैरे काढते, जेणेकरून मग नंतर ती उठली की मग मला मॅट टाकले की काही प्रॉब्लेम नाही आहे.
कारण का ती उठायच्या आधी मला ना कचरा आणि लादी करावंच लागतं आणि सोफा क्लीन करावा लागतो डेली बेसिसवर. कारण का कुकी मोस्टली करून हॉलमध्येच झोपते, छोटा सोफा आहे त्याच्यावर झोपते आणि त्याच्यावर मग हेअर्स वगैरे असतात तिचे, पिल्लू वगैरे चढते, त्याच्यामुळे ते मला क्लीन करावं लागतं. आणि आज सगळ्या ज्या डोअर मॅट आहेत ना त्या मी धुवायला टाकणार होती. सो अशा प्रकारे पटपट कचरा काढून घेते. आणि आमच्या इथे ना डस्ट आहे ना ती भयंकर आहे, भयंकर म्हणजे भयंकर, त्याच्यामुळे प्रॉपर क्लिनिंग करावीच लागते. त्याच्यानंतर मग म्हटलं आता सगळ्या ज्या डोअर मॅट्स आहेत त्या कलेक्ट केल्या, म्हणजे उचलल्या सगळ्या आणि एकच फक्त ठेवून दिली. आणि लवकर उठलेली त्याच्यामुळे सुकून जातील मला वाटलं 11-12 वाजतेपर्यंत, आणि सुकल्या देखील त्या. सो आता तुम्ही बघताय केवढं सारं ऊन हे किचनमध्ये एवढंच येतं सगळ्या रूममध्ये. आणि आता सगळ्या ज्या डोअरमॅट आहेत त्या धुवायला टाकल्यात. आणि आज मला ना वॉशिंग मशीन वॉश करायची होती, म्हणजे होम सर्व्हिस करायची होती. सो त्याच्यामुळे सगळ्या पहिल्या डोअरमॅट धुवून घेते. जेव्हा मला वॉशिंग मशीन धुवायची असते ना तेव्हा मी डोअरमॅट धुवून घेते. आणि हा गुढीपाडव्याला जो आपण कडुनिंबाचा पाला लावतो ना तो मी सुकत ठेवलेला थोडासा सुकला आहे. कारण का आपल्याकडे कडधान्य वगैरे असतात ना ते पावसामध्ये त्याला किडे वगैरे लागतात, पाखरं वगैरे लागतात. सो म्हटलं त्याच्यात टाकेल, फेकून देण्यापेक्षा किंवा वेस्ट होण्यापेक्षा तसा काहीतरी उपयोग करेल, नाही तर मम्मीला काहीतरी विचारेल की काय करू शकतो. त्याच्यानंतर ते सगळं केलं, मशीनला कपडे लावले, डोअरमॅट लावले. आणि बाल्कनी पण पहिली बाल्कनी मी वॉश करून घेते. जेव्हा लादी पुसायच्या आधी ना मी बाल्कनी वॉश करून घेते, कारण का बाल्कनीतले मातीचे पाय घरी नको यावे म्हणून. सो आता ते लादी वगैरे पुसून घेते. कुकीचे तर मध्ये मध्ये लुडबुड चालूच असते. आणि आता लादी पुसून झाली म्हणजे माझी सगळी कामं झाली, जी नॉर्मली असतात ती सगळी आपली लादीच आपला एंड असतो पुसण्याचा. सो आता पटपट सगळ्या लाद्या पुसून घेईल आणि नंतर मग जेवणाला लागायचं. सकाळचं सगळ्या लेडीज लोकांचं हेच रुटीन असतं. काय काय लोकांचं टिफिन बनवणं वगैरे असं एक्स्ट्रा अजून काही असतं. माझं तर रुटीन सकाळचं हेच असतं. आता दीपकचा टिफिन वगैरे आहे, थोडीशी भांडी नाश्त्याची आहेत, थोडासा किचनवर पसारा आहे, तो आवरून घेईल पटकन. आणि नंतर मग जेवणाला लागेल. आज तर करणार होती मी वाटाण्याची भाजी. सो त्याला मला वाटण प्रिपेअर करायचं होतं, सो वाटण करायचं आहे मला. सो पहिलं किचन वगैरे आवरून घेईल. आणि मी आहे ना ज्या आपल्याकडे छोट्या छोट्या कॅरी बॅग असतात, दुधाची पिशवीच्या म्हणा किंवा कडधान्याचे पॅकेट, ते मी ठेवते. आणि आपलं जे खरकटं असतं, उष्ट जेवण असतं किंवा असं कांद्याची साल, बटाट्याची साल, ती मी त्याच्यात टाकते. डायरेक्ट डस्टबिनमध्ये नाही टाकत. ओला कचरा आहे ना मी छोट्या पिशवीत ठेवून देते, जेणेकरून पुरा डस्टबिन खराब नाही होत आपला, त्याच्यामुळे. सो आणि आता हे सगळं क्लीन झाल्यानंतर पहिला मला चहा ठेवला, कारण का चहा मस्ट आहे. सगळी कामं झाल्यानंतर मला पहिला चहा लागतो. आणि आता करणार आहे वाटाण्याची भाजी. सो वाटाणे मी त्याच्यासाठीच घातलेले, म्हटलं परवा करेल किंवा उद्या. सो आज त्याचा मुहूर्त आला. सो पहिले वाटाणे करेल मी आज, वाटाण्याची भाजी करेल. सो मला वाटण करावंच लागेल. आणि चणे आहेत, चण्यातलं पाणी काढून ठेवते, कारण का जर पाणी जास्त वेळ राहिलं ना, आणि गरमी खूप आहे त्याच्यामुळे ते असा एकदम विचित्रच वास येतो. सो आता पहिलं ह्याचं पाणी चेंज करेल. पाणी म्हणजे धुवून ठेवेल त्याला, म्हणजे मोड आले तर आले, संध्याकाळपर्यंत जर मोड आले तर ठीक आहे, नाहीतर मग त्यांना फ्रीजमध्ये ठेवेल. सो आता बघूया संध्याकाळपर्यंत मोड येत आहेत का ते. आणि बाकीच्या प्लेट आहेत ते धुवायला. आणि आता मला चहा घ्यायची आहे. सो पटकन चहा वगैरे घेईल मी, थोडंसं बसेल, टाईमपास करेल जरा फोनवरती, कारण का कंटिन्यू मी अशी कामं नाही करत. थोडासा रेस्ट, थोडंसं काम, थोडासा रेस्ट, थोडंसं काम, कारण का पिल्लूला सांभाळताना दमून जाते. आणि सकाळी कसं होतं, तिचं म्हणजे मला नॉर्मल जी क्लिनिंग आहे ती पहिली करावी लागते, नाही तर ती उठली ना मग घाई होते. त्यामुळे नॉर्मल क्लिनिंग असते ती मी पहिली करून घेते, जे की कचरा आणि लादी हे माझं मस्ट आहे, म्हणजे पहिलं ते करून घेते, बाकी सगळं नंतर करते. सो आता चहा पिते. पिल्लू आणि पिल्लूचे बाबा झोपले आहेत, कुकी पण झोपलेली. आणि तुम्हाला मी बोलली मला आज वॉशिंग मशीन सर्व्हिस करायचं, म्हणजे घरच्या घरी. सो हे डीमार्टमधून मी पॅकेट घेतलेलं. आता हे अर्धच यूज करते मी, 3 टाईम हे यूज होऊन जातं. आपल्याला फक्त काय करायचं, त्याच्यात ज्यांची सॅमसंगची मशीन असेल त्यांना तर माहिती असेल, इको ट्यूब म्हणून असतं ते. ती सायकलवर फिरवलं ना की आपली जी मशीन आहे ती ॲटोमॅटिक क्लीन होऊन जाते. जो आतमधला ड्रम आहे ना तो क्लीन होऊन जातो. ती ट्यूब असते एक आतमध्ये, ती पण क्लीन करावी लागते. मी तुम्हाला कधीतरी दाखवेल की वॉशिंग मशीन कशी क्लीन करायची ते. तर मी ते बघते. उन्हामुळे आहे ना ते दिसत नव्हतं मला की कुठे काय आहे, त्यामुळे मला असं बघावं लागत होतं. ती रेड लाईट आहे ना ती उन्हामुळे मला प्रॉपर दिसत नव्हतं. तर तुम्हाला तिथे दिसत असेल लास्टला इको ट्यूब क्लीन, म्हणजे की आपला जो ड्रम असतो आतमधला तो क्लीन करायचा असतो. सो
ऑलमोस्ट त्या प्रोसेसला ना 2 तास तरी लागतात पुरं क्लीन होण्यासाठी. आणि एकदा फक्त वॉश झाली, असं 3दा वॉश होतं ते ड्रम असतो तो, आणि मध्येच पाणीच गेलं, त्याच्यामुळे सगळी कामं राहून गेली. फक्त आमची भाजी करायची बाकी होती. काय आलं? काय झालं? काय आलं? काय रडते? खाली फ्लोअरवरती, आणि हिचं बघा काय चाललंय. लिटरली येऊन पोटावर बसते अशी. आता हे नवीन काढले तिने, आणि मग बघावं लागतं. असं असं गाणं बघत बसते ती, अशी गाणी बघत बसते. कशी बघत बसली बघा गाणं. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता मी सुरू करते, कारण का आता मी फ्री झाले, थोडीशी झोपलेली. कारण का नाही, सकाळी मी उठलेली 5 वाजता उठली असेल. 5 वाजता उठली आमची पिल्लू. ते लेट झोपली, परत त्याच्यामध्ये पुरा टाईम निघून गेला. मग मी काही झोपलीच नाही. नंतर झोपल्यानंतर कामं वगैरे आवरली, ते पण स्लो रेस्टमध्ये करायची अशा प्रकारे कामं आवरली. आणि आता मोबाईल स्क्रोल करता करता माझा डोळाच लागून गेला, ते पण 5 मिनिटासाठी. तोपर्यंत पिल्लूनी मला उठवली. पिल्लू जागीच होती, माझ्या पुढ्यात होती, गाणं बघत होती, त्याच्यावर हात टाकून ठेवलेला. आता खेळते. तिला आता जस्ट बनाना फीड केला. बनाना फीड केला ना. तू कधी बोलशील? हां, तू कधी बोलशील? तिला झोप आली ना की ती स्वतःहून बेडरूममध्ये चालली जाते. तिला एवढं माहिती आहे की आपल्याला झोप आली की बेडरूममध्ये जायचं. बघा नाटकी आमची, चिमटे काढते मला. आली चावायला. बॅड गर्ल आहे, चावते ती. तोंड बघा तिचं कसं भल्लय कसं तोंड बघा तिचं. बॅड गर्ल आहे. चावला बोलगा. तुला मग चाव का? गम्मी झाली. आणि आता मी करते पिल्लूला मूगडाळचं सूप करते. नॉर्मलीच करते, कारण का थोडंसं तिला पॉटीला त्रास होते परत एकदा. सो कॅरेट जास्त घेतले, म्हणजे ऑलमोस्ट एकच घेतले मी, कारण का त्याच्यात जास्त फायबर्स असतात. तूप घेतलं, तुपामध्ये हिंग टाकलं बऱ्यापैकी, जिरे पावडर टाकली, आणि आता लसूण जे चॉप केले ते टाकलं. 2 घेतलेत मी, कारण का जरासा फ्लेवर आला ना की ती आवडीने खाते. तेच आणि त्याच्यात मसाले नाही, त्याच्यात स्पायसी नाही, मग ती खात नाही, नाटक करते. त्याच्यामुळे लसूण अगदी परतून घेईल. मी आज काय टोमॅटो नाही घेतला, कांदा नाही घेतला, काही नाही, फक्त मूग डाळ आणि गाजर, ते पण अख्खं घेतलं, म्हणजे मोठं गाजर घेतलं, जेणेकरून गाजर तिच्या पोटात गेलं पाहिजे. तिला असं सूप दिलं ना, गाजरचं सूप म्हणा, बीटचं सूप, की ते सूप पित नाही. तिला ना थोडंसं असं स्पायसेस, थोडे मसाले असं तिला आवडतं. असं मुळू जेवण असतं ना, ते तिला जरा पण नाही आवडत, ती खातच नाही मग ते. सो तिला स्पायसेस वगैरे ॲड केलं ना, ती अगदी आवडीने खाते, आणि त्याचा तिला काहीच त्रास होत नाही. जर तुमचं बाळ 1 वर्षाचं झालं असेल ना, तर तुम्ही मसाले एकदम आवर्जून वापरा, काही त्रास होत नाही. पहिलं एकदम छोट्या क्वांटिटीमध्ये टाका, बघा त्याला काही त्रास होतो आहे का, त्याच्या पॉटीमध्ये काय त्रास होतो आहे का, त्याच्या बिहेवमध्ये काय त्रास होतो आहे का. जर नसेल होत तर तुम्ही हळूहळू त्याची क्वांटिटी आहे ती वाढवा. आता मी कसं धणे पावडर आणि फक्त गरम मसाला आणि हळद एवढंच टाकते, आणि जो गरम मसाला आहे ना, ते मी क्वांटिटी जास्त घेते, जेणेकरून जरासा फ्लेवर येतो त्याच्यामुळे.
सो आणि मूग डाळ टाकली आणि त्याला एकत्र करून दिलं. तुम्ही पण अशी कधीतरी सूप खिचडी वगैरे असं करा. त्याच्यात मसाले ॲड करा. पावभाजी मसाला, सांबार मसाला, आपल्या घरात जे जे मसाले असतात, किचन किंग मसाला, जे मसाले असतात ना ते तुम्ही ॲड करा. थोडे थोडे एकदम ॲड करा, जेणेकरून त्यांना फ्लेवर येईल. आणि बाळ 1 वर्षाचं झालं ना की ऑलमोस्ट सगळं खातच. काय काय ठिकाणी सगळंच खातं, आपणच फक्त घाबरून जातो. तर तसं घाबरून नाही राहायला पाहिजे. फक्त आपण जे नवीन गोष्टी ट्राय करू ना ते सकाळी ट्राय करा, जेणेकरून त्याला पॉटीला त्रास झाला, पोटात दुखायला लागलं की काही इश्यू नको व्हायला त्याच्यामुळे. आणि आपण जेव्हा नवीन असं ट्राय करतो ना, म्हणजे फूड, जेवण, खिचडी, सूप, की त्याच्यामध्ये ना तुम्ही हिंग टाकत जावा. कारण का हिंगाने कसं पोटात गॅस नाही होत, पोट दुखत नाही, पोटाचा कुठलाही आजार बाळाला होत नाही. सो तुम्ही कधी असं नवीन ट्राय करत असाल तर हिंग टाका. कारण का तुम्हीच बघा, जेव्हा बाळ जन्मतं आणि त्याला कॉलिकचा इश्यू होतो, पिल्लूला आमच्या कॉलिकचा खूप इश्यू होतो. कॉलिकचा इश्यू असतो तेव्हा त्याला हिंगाची पेस्ट, हिंगाचं पाणी असं पोटाला लावतात त्याच्यामुळे. सो निमचा पाला पण बघते तुम्ही कसा सुकला आहे तो आता प्रॉपर. आता नाही त्याला सुकवणार, आता ठेवणार डब्यामध्ये आणि मम्मीला विचारेल की ह्याचं काय करू शकते, त्याप्रमाणे करेल. तुम्ही केसाला लावू शकता, फेस पॅक लावू शकता, डॅन्ड्रफवरती पण चालू शकता. भरपूर काय निमचा उपयोग आहे. सो चला आता पिल्लूचं जेवण देते पिल्लूला. तुम्हाला सूपची रेसिपी शेअर केली ना, त्याची ते असं होतं. पिल्लूला कन्सिस्टन्सी अशी ठेवते. आणि तुम्ही जर केलं ना कुठलंही जेवण तर बाळाला कुठले मसाले आपण ॲड करत नाही. सो गरम मसाला आहे ना थोडा जास्त टाकत जावा, कारण का त्याच्याने टेस्ट येते गरम मसाल्याने, मग ते आवडीने खातात. मी पिल्लूच्या जेवणामध्ये गरम मसाल्याची क्वांटिटी बघा कधीतरी जास्त टाकते. सो अरोमा पण वेगळा होतो आणि खातात पण आवडीने. आता पिल्लूला मी हे भरवते पटकन. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आता काही दाखवण्यासारखं नाही. पिल्लूचं पण आज मूड दिसत नाही आहे, खेळत नाही आहे ती प्रॉपर. घरात सगळीकडे खेळणे झालेत पण खेळत नाही आहे ती, किरकिर किरकिर करते. माइंड बी गरमीमुळे असू शकतं. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करते. जर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.